तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज माझ्या टाटा टियागो गाडीला सीएनजी बसवायचे आणि हे आहेत सागर काका, हे आमचे खूप जवळचे मित्र आहे. तर आता आम्ही दोघं जण चाललोय सीएनजी बसवायला. तर राहा कंटिन्यू ब्लॉग मध्ये, कसं बसवते आपण पाहूया. आणि इथं आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी. आपण थांबलोय आता इथे ज्योती व्हेज म्हणून आहे. तर इथून अजून एक 50 किलोमीटर अंतर आहे त्या अल्फा सीएनजी वाल्यांचं. पाहू शकता तुम्ही, इथं बरीच गर्दी आहे. आता बरेच नाश्त्यासाठी गर्दी असते. हे फेमस दिसतंय जरा, या फेमस दिसतंय. बरीच गर्दी आहे, फेमस दिसतंय. वाटलांना खायची मिसळ. आता आम्ही भिकवण मधून निघालोय इंदापूरकडे. आम्ही नाश्ता केला तिथून, भिकवण मध्ये नाश्ता केला आणि 50 किलोमीटर असेल अजून इथून. आता आपण पोहोचलो इंदापूरमध्ये. इथून ते राहिले 1 किलोमीटर अंतरावर. जाऊया तिथं, बघूया कसं काय करणार आहेत ते. आमचे सागर काका गाडी चालवतात. In 600 meters, turn right onto Maharashtra Major State Highway 70. सरळ रोड डायरेक्ट त्या हायवेला. तिथे आलोय आता यांच्या डेस्टिनेशनला. आता अल्फा कार सीएनजी हे आहे अल्फा. Slight right to stay on Solapur Road, Solapur, Mumbai Highway, then turn right onto National Highway 65. सर्व्हिसेस यांचा चांगलं मोठं शॉप आहे. त्यांचं शॉप अल्फा कार सर्व्हिसेस, अल्फा मल्टी कार सर्व्हिसेस. गाडीचं काम चालू झालंय आता. हे सीएनजी बसवायचं काम चालू आहे. इथं बघा, हे नवीनच किट आहे, मिजूचं किट बसवत आहेत. अल्फा मल्टी कार सर्व्हिसेसचे ओनर आहेत शेख साहेब. तर ते आता चालू आहे काम आपल्या गाडीचं. आता आपण त्यांचं शॉप का निवडलं हे आपण पुढं पाहणार आहेत सगळं, नाही का, की सर्व्हिसमध्ये त्यांचा किती व्यवस्थित ते करतायत, नाही का, कंपनी फिटेड सारखं. आणि जो इश्यू असेल ते सर्व तुम्हाला आधी कल्पना दिली जाते की बुवा तुमच्या गाडीमध्ये हा इश्यू होता पहिला, त्याचं रिझन पण ते सांगतात. स्टँड बसायचं चालू आहे आता. चांगल्या प्रकारची फिटिंग करता येते. कंपनी फिटेड सारखंच आहे हे स्टँड पण. आपल्या गाडीचा पसारा. हे अल्फा मल्टी कार सर्व्हिसेस हे आपण का निवडलं माहिती आहे का? कारण की आमच्या इथं बऱ्याच गाड्या आहेत तर फिटिंग झाल्या आणि मी इतकं त्यांचे रिव्ह्यू घेतले होते ना, त्यांनी मला नंबर दिला की आम्ही ज्यांच्या टाटाच्या गाड्या फिटिंग केल्यात तर तुम्ही त्यांना विचारा कसं काय वाटतंय, नाही का. तर मी त्यांचा रिव्ह्यू घेऊन त्यांचा फीडबॅक चांगला होता, त्याच्यामुळे मग मी एक म्हणजे निवडलं त्यांचं. आणि काम पण चांगलं आहे त्यांचं, म्हणजे नाही का. तिथं आल्यावर चांगलं त्यांनी जे गाडी नाही आहे, काय पाहिजे, काय आहे सगळं सांगितलं त्यांनी.
त्यामुळं मी अल्फा कार सर्व्हिसेस निवडलं नाही का. आता ही गाडीचं चालूच आहे काम आपल्या. आणि इथं गाड्या पण आहे ना इतक्या भरपूर आहेत, बऱ्याच गाड्या आहेत इथं पण. कसं आहे, कस्टमरने त्यांचा फीडबॅक दिल्यानंतर त्यांचं काम सांगितलं कसं आहे, त्याच्यानंतर त्यांची क्वालिटी सांगितली, ते माणसांना कसं पटवून देतात, म्हणजे कसं बोलतायत, कसं बिहेवियर आहे त्यांचा, की हे सांगण्याचा, की नाही का ते म्हणजे जे रिअल आहे तेच सांगतात, की हे गाडीला तुमच्या होऊ शकतं, बसू शकतं, हे चेंज करावं लागेल, हे असं करावं लागेल. त्यामुळे लोकांचा पण फीडबॅक चांगला आहे आणि कस्टमर सॅटिस्फाईड होतं ना या गोष्टीमुळे. हे आपली Tiago इथं चालू आहे आता काम. काय सोने होय. हां, हे फिटिंग करतायत आपले जे CNG टँकला जे मागं काय म्हणतात त्याला स्टँड असतं ते चांगलं प्रॉपर फिट केलं आहे त्यांनी. आता यांच्याकडं मारुतीच्या गाड्या भरपूर येतात. मारुती, टाटा, हुंडाई. आमचे सागर काका बसलेत. कवा काका निवांत बसले. काका एकटेच निवांत बसले. कोण चालेल त्यांचा. हे आहे त्यांचं टँक सेक्शन. इथं सगळे टँक वगैरे असेंबल करतात ते. इथं आहेत गाड्या. हे आपले किंवा आपलाच टँक आहे का आपल्या गाडीत बसायचं. आपलं किट मिझो BS6 किट आहे मिझोचं. गाडी चालवली आपली आता जॅकवर मोठ्या ट्रॉलीवर तसलं. तिथून त्यांची झाली पायपिंग बेकिंग. इथं यांच्याकडं गाड्या पण सर्व्हिसिंग केल्या जातात. जे आपल्या 10,000च्या सर्व्हिसिंग असतात त्या पण केल्या जातात. आता आपला बसवायचा हा CNG टँक काढलाय त्यांनी. आता हे इथं होणार आहे फिट. अजून एक दुसरी गाडी आली आहे, तिचं काम चालू आहे. सेलेरिओ न्यू मध्ये लुकमधली. आणि हे आहे तिथे त्यांचे मालक जमीर शेख या अल्फा मल्टी कार सर्व्हिसेसचे ओनर आहेत. जमीर शेख. हे गाडीचा काहीतरी इश्यू होता, त्यांनी तो एक क्लिअर केला. आपल्या गाडीचं आता टँक फिट करायचं त्यांना. शिवाय आपल्या गाडीतला टँक आणि ते आता चाललंय त्यांचं बसवायचं काम. उठवलं आहे त्यांनी आता. कसं आहे, काम पण चांगलं झालं पाहिजे, त्यामुळे अजून वेळ लागणार आहे थोडा. आणि त्यांचं काम पण चालू आहे नाही. आणि आता टँकचं काम चालू आहे. आपण आलतो सकाळी जवळजवळ 10 वाजता आलो इथं. 9:30 वाजता 9:30 वाजता गाडी बनवायला चालू केली त्यांनी. 2-3 वाजेपर्यंत होईल. काम पण चांगलं करून देत ते. त्याला तर खूप दिवस झाले CNG बसवायचं आहे गाडीला आणि राहिलं होते. आता इथून आम्ही आलो जवळजवळ श्रीगोंद्याहून या इंदापूरमध्ये आपला जो सोलापूर पुणे हायवे का त्याच्या लगतच आहे. ओके, सोलापूर पुणे हायवे त्याच्या लगतच आहे त्यांचं. लय मोठं आहे हे. बघू आता कसं आहे परफॉर्मन्स. त्यांनी तर सांगितलं आहे काम करावं लागेल थोडंसं, मग करू आपण ते. अजून वेळ आहे त्याला. बघू गाडी चालू CNGमध्ये आधी कशी वाटते कशी नाही काय. वेळ ऑर्डरला वगैरे जाता येईल मला, आहे का नाही.
12 किलोचा टँक आहे ना, 60 लिटर. चाललंय बसवायचं त्यांचं. तर आपण पुढे जाऊ, इंजिन बघू काय करतात इंजिन पशी. काम चालू इंजिन पशी. कसं कपलर टू कपलर फिटिंग होतं ना आपलं. सॉकेटला सॉकेट. तर अल्फा कार CNG मल्टीमध्ये कपलर टू कपलर फिटिंग होतं. ते काय वायर वगैरे कट नाही करत. काय आपलं टाकी बसवायचं काम चालू आहे अजून. आणि ते आता बसवत आहेत व्यवस्थित नाही का. काय टँक आपली गाडीची साईड थोडीशी बारीक आहे मागली. आल्टोमध्ये पण बसत असतील ना. आल्टोपेक्षा मोठी आहे ना आपली. हा आल्टो गाडीपेक्षा. हो ना. अजून गाडीचं काम चालू आहे आपल्या. बसलो आता वेटिंग रूममध्ये सागर काकांनी. अजून बराच वेळ झाला आता. बराच वेळ लागतो फिटिंगसाठी. जवळजवळ 4-5 तास लागतात. अजून चालू आहे काम त्यांचं. सर्विस तर चांगली आहे. काय परफॉर्मन्स होते गाडीचा बघू. सकाळी लय लवकर निघलो होतो घरून. जवळजवळ 100 किलोमीटर आहे इंदापूर आपल्याला. जवळजवळ काष्टीपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण आपल्या गाडीत सगळं काम फायनल होत आले. आणि आता हे बसवतात स्विच. हे राहिले स्विच बसवायचं. आता त्यांनी काय इकडून वायर घेतली. काम एक छान केले त्यांनी, परफेक्ट केले. आणि आता आपल्या गाडीत असं वाटत पण नाही CNG बसवलं. बघा तुम्ही कसं वाटतं इथं बघा CNG बसवल्याने वाटते का. इथं काहीच बसवल्याने वाटत नाही. हे प्रॉपर त्यांनी फिटिंग आहे ना, एवढी क्वालिटी केली ना, चांगली आहे. इथं रेड्युसर आहे तो. असं वाटतच नाही की CNG गाडीमध्ये फिट केलं. असं वाटतच नाही. बघा हे गाडीचं इंजिन मी आणि हे सगळं फिट केलं. कधी तुमच्या पण गाडीला कोणाच्या CNG बसवायचं असेल आपल्या व्ह्यूवरच्या, तर नक्की अल्फा कार CNG मल्टी कार CNG इंदापूर यांना भेट द्या. त्यांची सर्व्हिस चांगली खूप. आणि हे पण चांगले आहे. म्हणजे गाड्या पण इथं भरपूर काम करून जातात नाही का. आणि कस्टमर सॅटिस्फाईड होऊन जातो नाही का. गाडीचे जे काय प्रॉब्लेम असेल ते क्लिअर होऊन गाडी इथून ते देतात. बॅक टँक त्यांनी फिट केलेला. ही आपली स्टेपनी, त्याची पण त्यांनी प्रॉपर स्टेपनी आणि टँकला जागा केलेली. छान वाटलं. ही हालत नाही. अरे झालं आता आपल्या गाडीचं काम पूर्ण. आणि बघू अजून त्याचं चालू करून त्यांना गाडीचं कॅलिब्रेशन करायचं. तुझं गाडी नाही का आवडीचं किती कसं करायचं असं करायचं त्यांना. आता इथं राहिले. म्हणजे गाडी पूर्ण त्यांनी बनवून तयार ठेवली. आता ते कॉम्प्युटर जोडून ते कॅलिब्रेशन करतील. आता आपल्या गाडीचं चालू आहे कॅलिब्रेशन. जोडत आहे तिथं. तिथून आतमध्ये जोडणार आहेत लॅपटॉप. बघू आता. हे दादा लागले लीक चेक करायला. आपलं झालंय पूर्ण काम गाडीचं. कुठे गेले दादा गेले काय घरी. लीक चेक करायचंय. आता आपल्या गाडीचं पूर्ण काम झालंय. आणि आता त्यांना लीक चेक करायचं आहे. त्याच्यानंतर कॅलिब्रेशन करायचं आहे गाडीचं. कॅलिब्रेशन ते आलेत आता. त्यांचे ओनर ते करणार आहेत कॅलिब्रेशन. बघूया कसं होतं त्यांचं कॅलिब्रेशन. आणि मग आपल्याला गाडी भेटणार आहे. साठी चाललंय सरांनी गाडी.
आता आम्ही आलोय CNG भरायला, पण काय लय इथे लय गर्दी आहे खूप. सरण आम्ही चालूय, पण आता बघूया, वेट करूया जरा. CNG पंप तर आलता आमचा फायनली नंबर. मला खूप बरं वाटलं होतं की नंबर आला म्हणून. फ्रीमध्ये देतो मी. 10 ते 12 प्लस होता. आता पेट्रोल जितकं पडतंय ना तुम्हाला किती आहे? आम्ही आलोय मित्रांनो आता इथे CNG भरायला. आता आपल्या गाडीत भरतोय CNG. चालू आहे CNG. आज सर तिथे थांबलेत. व्हिडिओ चॅनलसाठी. हे प्रेशरचं मीटर आहे ह्याच्यात. ते ना किती आहे आता? 200 प्लस आहे आता प्रेशर. आता 92 रुपये किलो आहे आता. आठ किलो 700 रुपये. आणि हा वॉल कंपनी फिटेड सारखा बसवलाय सरांनी. आणि नॉन फिटिंगची लाईन पलीकडे आहे बघा. गाडीचं बोनट उघडलाय आणि त्याच्यातून ते CNG भरतायत. साडे 8 किलो. कस्टमरला चीप रेट एकदम असतं आपलं. तर आता आम्ही इथून CNG भरलाय. आता सरांचं चालू आहे आता गाडीचं कॉलिब्रेशन नाही का, ते करतात गाडीचं कॉलिब्रेशन. हे पहा इथून. तर ते CNG सेट करून कॉलिब्रेशन करून ते आपल्याला गाडी देणार आहेत. आता पाहू शकतो आपण काम चालू आहे. चालू आहे आता चालू आहे कॅलिब्रेशन आपलं. बसा गाडी. तर आता आम्ही गाडी कॅलिब्रेशन चालू आहे आणि गाडी गॅसवर आहे सध्या. त्यांनी केलं आहे आताच. एक टेस्ट ड्राईव्ह चालू आहे. पहा आहे गाडीमध्ये. तर गाडी आहे आता CNG वरती आणि सरांचं चालू आहे लॅपटॉपवर काम. गाडी आहे CNG वर आणि AC पण चालू आहे गाडीमध्ये. पाहू शकता ACचा.
इथं काम ब्रिज असल्यामुळं आम्ही एवढी ट्रायल घेतोच. कसं आहे, कस्टमर लांब जाणार असतं, नाही उलट पाहिजेच लांबपर्यंत उगाच कुठं काय झालं म्हणजे एक 4-5 किलोमीटर ट्रायल झाली म्हणजे तुम्ही पण टेन्शन. तर आपल्या गाडीचं लिकेज वगैरे चेक झाले, कॉलिब्रेशन पण झाले आणि आता त्यांना पेमेंट पण दिले. आता निघायचं आहे आपल्याला. कधी कोणाला म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला जर CNG गाडी करायची असेल तर अल्फा मल्टी कार सर्व्हिसेस हे इंदापूरमध्ये यांचं आहे. एक मोठं शॉप आहे. आले तर मी लोकेशन वगैरे त्यांचा नंबर टाकून देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही कॉल करा त्यांना, भेटा. चला सर, येऊ का? आभारी आहोत. ओके. तर मित्रांनो, आता सर्व्हिस आपले CNG गाडी बसवून आम्ही निघालोय आता तिथून अल्फा कार सर्व्हिसेस इंदापूरमधून. आणि आता बघूया कसं ॲव्हरेज येते, काय एक्सपिरियन्स येतोय. आता काय थोडासा 19-20 राहतच शेवटी. CNG नॅचरल गॅस असतो आणि पेट्रोल हे पेट्रोल राहतं. बघूया अजून ज्यावेळेस ॲव्हरेज किती देते काय त्याच्यावर पण आपला ब्लॉग येईल. आणि आता निघालोय घरी. आता आम्हाला काहीतरी थोडंसं खावं लागेल, सकाळून काय खाल्लेलं नाही आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी राहा कंटिन्यू चॅनलवर.